आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। आपण पाहत आहात माँ दुर्गा देवीचा आगमन सोहळा। पहिल्या भागामध्ये अकोला शहरातील विविध भागात विराजमान होणाऱ्या देवींचे रूप आपण पाहिले आणि आता दुसऱ्या भागात आपण माँ दुर्गेची विविध रूपे पाहणार आहोत। अकोला शहरात गणेशोत्सवानंतर दुर्गा उत्सवाची तयारी मोठ्या जोमाने सुरू होते, परंतु दुर्गा उत्सवामध्ये विशेषतः महिलांचा तसेच युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो। येथील दगडी पूल भागामध्ये दुर्गादेवींची निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्यात येते। तेथून विविध ठिकाणी दुर्गादेवी नेल्या जातात आणि त्यांची स्थापना केली जाते। आता दुर्गा समोर गरबा नृत्यही मोठ्या प्रमाणात सादर केले जात आहे। अतिशय प्रसन्न असे वातावरण सध्या अकोला शहरात आहे। भक्तिमय वातावरण शहराच्या विविध भागात तुम्हाला दिसून येते। विशेषतः रात्रीच्या वेळी मंडपांसमोर करण्यात आलेली विद्युत रोषणाई, मातेची आरती, तसेच मंदिरांमध्ये देखील असेच दृश्य आपल्याला पाहायला मिळते। धूपदीप दाखवून आरती मनोभावे केली जाते। भक्तांचा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असतो। सध्या वरुण राजानेही शहरावर कृपा केलेली असल्यामुळे लोक विविध ठिकाणी बसलेल्या दुर्गादेवी पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत। मोठमोठ्या तसेच आकाराने लहान अशा दुर्गादेवी शहरामध्ये विराजमान झालेल्या आहेत। शहराला दुर्गा उत्सवाची जुनी परंपरा आहे, मात्र गेल्या काही वर्षात दुर्गा स्थापनेचे प्रमाण वाढलेले आपल्याला दिसते। गणेशोत्सवाच्या सोबतच दुर्गादेवीची देखील आराधना मोठ्या प्रमाणात केली जाते। शहरामध्ये भारावलेले वातावरण असून शहरालगत ज्या देवी आहेत त्यांचे दर्शन घेण्यासाठी देखील येथील भाविक त्या ठिकाणी जात असतात आणि मातेची आराधना करतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। दगडी पूल भागात कलावंतांनी मातेच्या मूर्ती तयार केल्या, त्यांची सुंदर प्रकारे सजावट देखील करण्यात आली। त्याच ठिकाणी आरती करून मातेला सुशोभित केलेल्या वाहनातून विविध ठिकाणी विराजमान करण्यात आले। अत्यंत विलोभनीय असे हे दृश्य अकोले शहरवासियांनी आपल्या डोळ्यात साठवून घेतले। भक्तीचे दर्शन त्यातून पदोपदी घडत होते। मंगलवाद्यांचा गजर करण्यात येत होता। सध्या शहरामध्ये अतिशय चांगले वातावरण निर्माण झालेले आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।